महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। साखरपा येथील मुर्शी गावात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील मुर्शी गाव येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरेमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य दादा महाराज मोरेमाऊली यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त परायण दिनकर बाबा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। श्री विजय कदम यांच्या सहकार्याने गेली तब्बल 40 वर्ष अखंडपणे हरिनाम सप्ताह सुरू असून यावर्षी गावातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रमाचा आनंद घेतला। सप्ताहादरम्यान सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सार्वजनिक भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। प्रवचन सेवा हरिभक्तपरायण वासुदेव सावंत व हरिभक्तपरायण महादेव सावंत यांनी केले। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सार्वजनिक हरिपाठ होय। याचे नेतृत्व कोकणरत्न अंकुश महाराज कुमटेकर यांनी केले। महिला व पुरुषांनी वारकरी पावलं खेळून भक्तिरसात तल्लीन होत आनंद द्विगुणित केला। त्यानंतर परमपूज्य दादा महाराज मोरेमाऊली यांचे हरिकीर्तन संपन्न झाले। कीर्तनाला प्रताप महाराज कुमटेकर व भगवान महाराज झाडाणे यांनी गायन साथ दिली, तर महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य भाऊराव पार्टे यांनी पखवाज साथ केली। कीर्तनातून दादा महाराजांनी तरुणांना भक्तिमार्गाकडे वळवण्याचे आवाहन करत समाज प्रबोधन केले। त्यांच्या प्रभावी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण दिनकर महाराज सावंत यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेशजी कदम यांनी केले। हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समिती तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मंडळाचे खजिनदार गोविंद सावंत व उपखजिनदार प्रदीप सावंत यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, सहतृप्ती भोईर, रत्नागिरी।